पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ आपण आता चालू करतो आहे. आपला खरी यात्रा आत्ता सुरू होते. म्हणजे आता उठलो आहे, आपण फ्रेश होतो आहे आता. म्हणजे 10:30 वाजून गेलेत आणि 12 वाजेपर्यंत सगळ्यांनी आंघोळ करून फ्रेश होऊन 1 वाजता घोड्यावाल्याने आपल्याला एका पॉईंटजवळ बोलवलं आहे, तर तिथे जायचं आहे. तर आपला टेंट इकडेच आहे जवळ. तर तुम्हाला दाखवतो आपल्याला गरम पाण्याची सोय इथे लोकांनी कशी करून दिली आहे ती. पण त्याआधी यात्रेची आपली ऑलरेडी तयारी झाली, बॅकपॅक वगैरे झालं, फक्त आंघोळ करून आपल्याला निघायचं आहे. आणि आत्ता पाऊस नाही आहे, संध्याकाळी पाऊस होता. वातावरण थंड आहे, 9 डिग्री सेल्सिअस दाखवते. तर तुम्हाला दाखवतो पाणी कुठे गरम करतात ते लोक. ते दिसेल तुम्हाला इथे, हे टाकी आहे आणि इथे खाली ते लोक आग लावून पाणी गरम करतात. आणि हे इथे आंघोळीला ऑप्शन ठेवलं, म्हणजे इथे 3 बाथरूम बनवले, तिथे आंघोळ करू शकतो आपण. तर चला, आधी आपले बाकीचे सगळे मंडळी उठतील, त्यानंतर मग एक एक करून नंबर लावतील, त्या हिशोबाने तयार होऊया आपण. मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक जागी टेंट दिसतील इकडे, टेंट स्टे. आणि असे टप्प्याटप्प्यावर पाण्याचे नळ आहेत. पुढे पण तिथे एक आहे. आणि लोक आता सगळे तयारी करतात निघायची, कारण 3 वाजता यात्रेला सुरुवात होईल. म्हणजे गेटजवळ जाऊन उभं राहायचं आहे. 3 वाजता गेट उघडेल, मग यात्रा सुरू होईल. म्हणून आपल्याला 1 वाजता जाऊन 1 वाजता जाऊन आपल्याला तिथे घोडे बघायचे. त्या घोड्यांवरती बसून आपल्याला पुढे गेटपर्यंत जायचं आहे. गेटवरती 3 वाजता गेट उघडेल. गेट उघडल्यानंतर यात्राचा प्रवास सुरू होईल. तर तुम्हाला दाखवतो नंतर मी व्हिडिओमध्ये. मी तयार होऊन निघालो आहे आता. घोड्यावाल्यांच्या इकडे दिसेल आपले सगळे यात्री जमा झालेत. चला पटापट. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया, हर हर महादेव. मित्रांनो, घोड्यासाठी वाट बघत होतो आणि आता हा घोडेवाला आलाय. आता निघूया आपण. आता मी घोडे पकडायला जिथे लाईन लागते तिकडे चाललोय. माझे पार्टनर आता हे आहेत तिथं, बाकीचे मागून येतात. मित्रांनो, घोडे आलेत आता. इथे सगळे बसत आहेत आता. मित्रांनो, आम्ही सेल घोड्यावरती बसलोय आणि आपली सगळी मंडळी एका लाईनीत आहेत. जय भोले, जय भोले, हर हर महादेव, हर हर महादेव, जय बाबा बर्फानी. को भोजन, प्यासे को पानी. मित्रांनो, 2 वाजता यात्रा सुरू केली आम्ही घोड्यावरून. मित्रांनो, आम्ही यात्रा 2 वाजता सुरू केली आहे. घोड्यावरून उतरलं तर सिक्युरिटी चेकसाठी चाललोय. जय भोले, जय भोले. मित्रांनो, अशा इथे लाईन लागली चेकिंगसाठी. दिसेल कार्ड चेकिंगसाठी लाईन आहे आता. दूरी पर है. मेरे को अकेले में मित्रांनो, खालून दिसेल तुम्हाला नदी वाहताना. काळोखात दिसते की नाही माहिती नाही. समोर दिसेल त्या लाईट दिसत आहेत वरती डोंगरात. तिकडे वर चढून जायचं आहे. त्याच्यानंतर पुढे आणखी पुढे प्रवास करायचा आहे. पानी पीने का?
मित्रांनो, आज तसे घोड्यावरून पण आम्ही 3.5-4 किलोमीटर झालं आहे. अजून खूप लांब आहे. अजून 10-12 किलोमीटर अजून जायचं आहे. आणि आत्ता जी लागली ती खडी चढाई होते. मित्रांनो, खडी चढाई संपले. आता थोडंसं नॉर्मल आहे. आता थोडंसं सरळ, थोडंसं हलकं चढाव आहे. त्याच्यानंतर मग संगम मार्गावरून परत चढाई लागेल. आता ऑलमोस्ट 6 किलोमीटर तरी झाले असतील. मित्रांनो, चायचा ब्रेक घेतला आता आम्ही. आता इथून 6 किलोमीटर अजून बाकी आहे. पवित्र गुफेपर्यंत पोहोचण्यासाठी अजून 6 किलोमीटर लागतील. आणि इथे सगळे रेस्ट करतात. जय बोले, हर हर महादेव. हर महादेव, हर महादेव. 5 वाजलेत आणि प्रकाश यायला सुरुवात झालेली आहे. सगळे डोंगर आहेत, बाजूने जाताना दिसतील. आणि समोर दिसेल तिथे डोंगर. आपल्याला तिकडे जायचं आहे. तिकडे बर्फ दिसेल डोंगरात. आणि ते डोंगरावरती ढग आलेत. आता आपल्याला कडून असं वरून जायचं आहे. समोर दिसेल मित्रांनो, सकाळचे नजारे मस्त दिसत आहेत. ऑलमोस्ट अजून आपल्याला 5-6 किलोमीटर तरी जायचं आहे. दिसेल धबधबा. काय सुंदर नजारा आहे, जबरदस्त. आणि इथे या छोट्या ब्रिजवरून आपण क्रॉस करतोय हा धबधबा. आणि आलोय पुढे. आपण नदीच्या बाजूने हा रस्ता आहे. घोड्यांसाठी वेगळा रस्ता आहे आणि पायी यात्री आहेत त्यांच्यासाठी वेगळा. त्यांच्यासाठी जरा छोटा रस्ता आहे. दिसेल हेलिकॉप्टरने आलं तर इथे उतरतो हेलिकॉप्टर. आणि मग इथून चालत जावं लागतं. दिसेल किती खडी चढाई आहे ती. वरती टोकावरती पण चाललेत लोक. तर समोर दिसेल गुहा, पवित्र गुहा अमरनाथ बर्फानी, बाबा बर्फानी की गुहा. तर तुम्हाला दिसेल गुहा अमरनाथ, बाबा अमरनाथ की गुहा. इथं दिसेल पूर्ण ग्लेशियर्स आणि सगळं क्लायमेट.
मित्रांनो आम्ही ऑलमोस्ट पोचलो आहे. आता 2 किलोमीटर लांब आहे गोवा. मला इथून दिसते, इथून असं जवळ वाटत असली तरी ती 2 किलोमीटर लांब आहे. गेट लागलेला दिसतोय, तुम्हाला दाखवतो. हर हर महादेव. आम्ही तिथे घोडे उतरवतात तिथे पोहोचलो. इथून आता 1.5 किलोमीटर, 1.5 ते 2 किलोमीटर असेल ना. किती आहे? 1.5 किलोमीटर. 1.5 किलोमीटर आहे. समोर गुहा दिसते, तुम्हाला दाखवतो मी. आमचे बाकीचे मंडळी मागून येत आहेत. चला ते पालखी देते का तुम्ही पालखीवाले फास्ट जाते. दिसेल आम्ही थांबायला सांगितलं. 1 मिनिट. मागे बोलवत आहेत. बेल नाही, हे डोली अर्धा ना. मित्रांनो तुम्ही पण दर्शन घ्या वेळेचं. इथे दिसेल शेषनागपणा. वेळेच्या वरती दिसतंय ते नंदी आहे. मित्रांनो आता मोबाईल लॉकरमध्ये ठेवायला लागेल, त्यामुळे दर्शन करून आल्यानंतर तुम्हाला परत सगळं दाखवतो. मित्रांनो याला शेषनाग फणा म्हणतात. इथे शेषनागाचा डोंगर दिसेल तुम्हाला फणा. मित्रांनो दिसेल शेषनाग असा. इथून वरती इथे फणा आहे. हे आहे ते भगवान शंकराच्या जटा. इकडे चंद्र आणि वरती इथे गंगा माता. तिथून गंगा पडताना दिसेल आणि वरती नंदी भगवान आणि ही पवित्र गुफा. चला जय मनाथ. मित्रांनो आमचं आता दर्शन झालेलं आहे मस्त. आता आम्ही निघालो परत जिथे घोडे ठेवलेले तिथे. पूर्ण ढग आहेत वरती. इकडे क्लायमेट चेंज झालंय, पूर्ण ढगाळ वातावरण झालं. इकडे दिसेल तुम्हाला वरती, इकडे पण दिसेल ढग आले आहेत वरती. आणि तर तुम्हाला समोरचा नजारा दाखवतो. सगळे ढग उतरलेत खाली, म्हणून आपण फटाफट निघतोय पाऊस यायच्या आधी. अरे बापरे, अंबाजी गए थे ना, अकेले गए थे ना? तो यार उनको ना बोला कितना बना उनका मैं टिकट कैंसिल करने वाला था, तो बोलता मैं इसमें चला जाएगा बस में नहीं. आमचं दर्शन झालंय मस्त. हा शाबाश, एकदम छान असं दर्शन झालंय. जय बोले बम बम बोले. सगळ्यांनी व्यवस्थित दर्शन केलं. गर्दी पण नव्हती, लवकर दर्शन झालं आणि चांगलं दर्शन झालं. कधी पण आलं होणार म्हणजे होणार, एवढी गॅरंटी आहे. आपलं दर्शन झालंय. आता आपण मित्रांनो येताना जेव्हा आपल्याला नजारे बघायला नाही मिळेल ते आपण आता जाताना कॅप्चर करूया. मित्रांनो बालतालवरून हा रस्ता आणि तो पेलगामवरून येणारा रस्ता आहे दिसेल तुम्हाला. आणि हेलिकॉप्टर पण दिसेल तुम्हाला. आणि हे नजारे बघा जबरदस्त.
फुल स्लोप आहे भाई. पूर्ण उतार आहे मित्रांनो. 8. हर हर महादेव. जय भोले जय भोले. मित्रांनो तुम्हाला समोर दिसेल वॉटरफॉल, ग्लेशियर्स आणि इंडियन आर्मीचे बनवलेले काही गोष्टी इंडिकेटर. नो काळोखात बघायला न मिळालेला नजारा बघा. इथून नदी वाहते ते समोर दिसतात. तिथून आम्ही आलो आणि आता तिथूनच जाणार आहोत. आता हा पूर्ण डोंगर चढायचा आहे वरपर्यंत. मित्रांनो दिसेल किती मेंढ्या आहेत त्या चरायला. सब लोग आना चाहिए. जय भोले जय भोले जय भोले. झालं का घोड्याला पाणी पाजून झालं. मित्रांनो हा नजारा बघा मस्त दिसेल समोर रस्ते. इकडे मिलिटरी कॅम्प आहे. काय नजारे आहेत मित्रांनो. किती यात्री अजून पण येत आहेत दिसतील तुम्हाला. चालत येत आहेत, काही घोड्यावरून येत आहेत. दिसेल सुंदर असा बर्फाने आच्छादलेला डोंगर. थोड़ा चल के जा रहा एक दो जन है तो तुम घोड़ा लेके आ जाना, लेकिन फिर हम बैठ जाएंगे. आम्ही आता घोडे सोडलेत आणि चालत चाललोय. एक 3-4 किलोमीटर उतार आहे पूर्ण. तर आम्ही चालत चाललोय कारण खूप जर्क येत होता. त्याच्यामुळे आम्ही 3-4 जण चालत चाललोय. नजारे बघायला खूप मस्त वाटतं. घोड्यावरून पुन्हा हलत होता. टाप 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 टाप. हर हर महादेव हर हर महादेव शिव शंभो शंकर. ढग दिसतील खाली उतरलं एकदम मस्त. रात्री हा पॅच तुम्हाला नीट बघता नाही आला असेल. हा किती स्टीप आहे तो. स्लोप दिसेल इथे किती आहे तो. काळोखामध्ये दाखवता नाही आला. आणि हे डेंजर झोन लँडस्लाईड. दिसेल तुम्हाला किती स्टीफ आहे तो. पूर्ण स्लोप आहे. तुम्ही समोरचे नजारे बघा. मित्रांनो हा नजारा तुम्हाला पाहायला जबरदस्त वाटेल. जबरदस्त उंच डोंगर आहे. त्याच्या खाली हा बर्फाचा ग्लेशियर्स आहे. बर्फ आहे म्हणजे. आणि हा समोरचा नजारा बघा. मित्रांनो मग असे मी चुकून डोंगर बोललो. डोंगर नाही, पर्वत आहेत. हिमालय पर्वत रांग आहे. समोर दिसेल मोठा पर्वत आहे. त्याच्यावरती ढग उतरलेत खाली आणि मध्ये एक
खूप व्ही शेपमध्ये व्हॅली आहे. तर ढग उतरल्यामुळे ते दिसत नाही आहेत, पण आपल्याला पाहायला मिळेल ती. मित्रांनो दिसेल कसे रस्ते आहेत ते इकडे. अमरनाथ यात्रा आपली पूर्ण झालेली आहे. जी पवित्र गुफा होती तिचे दर्शन वगैरे झालं आणि आपण खाली उतरलो आणि खूप पाऊस होता, त्यामुळे आपण तिथे व्हिडिओ वगैरे काही शूट नाही केला. डायरेक्ट आपण तिथून जी आपली गाडी घेऊन गेलो होतो तीच घेऊन डायरेक्ट आपण सोनबागला थांबलो होतो, पण न थांबता आपण डायरेक्ट आलो इथे श्रीनगरला. तर हा अमरनाथ यात्रेचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. माझ्या चॅनलला नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये.